म्हैसाळच्या कालव्यात पाणी पण अग्रणी पात्र कोरडे. पिण्याच्या पाणी पुरवठा योजना ठप्प. भीषण पाणी टंचाईचे संकेत. कवठेमहांकाळ तालुक्यात उन्हाळ्याची सुरुवात होताच पाणी टंचाईने गंभीर रूप धारण केलं आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. अग्रणी नदीपात्रातील सर्व बंधारे पूर्णपणे कोरडे पडले आहेत. परिणामी या बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा विहिरींनाही तळ गाठावा लागलेला आहे. आज गावातील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या गावातील सुरुवातीला म्हैसाळ योजनेतून योजनेतून नदीपात्रात पाणी सोडल्याने परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात राहते. यावर्षी अद्याप पाणी न सोडल्याने गंभीर परिस्थिती ओढवलेली आहे. अनेक गावांमध्ये 2 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो आहे. मळणगाव, शिरढोण, तिरमालवाडी, मोरगाव, हिंगणगाव, विठुरायाचीवाडी, धुळगाव आणि रांजणी भागातील बंधारे स्थानिक पिण्याच्या पाणीपुरवठ्याचे मुख्य स्रोत मानले जातात. या बंधाऱ्यांमध्ये आता पाण्याचा ठावठिकाणा नाही. मळणगाव परिसरातील हे 3ही बंधाऱ्यांमध्ये एकेकाळी सरासरी 5 ते 6 दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असली तरी सध्या ते कोरडे पडले आहे. शिरढोण येथील मोठ्या क्षमतेचे बंधारे आता पाण्याविना उघडे पडले आहेत. तिरमालवाडी, मोरगाव आणि हिंगणगाव येथील लहान मोठे बंधारे देखील आटल्यामुळे स्थानिक पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. विठुरायाचीवाडी येथील 3 बंधाऱ्यांची परिस्थिती वेगळी नसून धुळगाव आणि रांजणी येथील तुलनेने मोठ्या क्षमतेच्या बंधाऱ्यांनी तळ गाठला आहे. या सर्व बंधाऱ्यांचा उपयोग मुख्यतः नदीपात्रातील पाणी साठवणूक करून विहिरींच्या जलपातळीत वाढण्यास उपयोग होतो. परंतु बंधारे कोरडे पडल्याने अग्रणी नदीपात्रालगत असलेल्या पाणीपुरवठा विहिरींची पातळी वेगाने खाली गेली. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, म्हैसाळ.